उत्तर कर्नाटक भागातील जनतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये वर्षभर सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने चालत नसली तरी हिवाळी अधिवेशन मात्र शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देते। होय, सुवर्ण विधानसौधमध्ये 8 डिसेंबर पासून 10 दिवस चालणाऱ्या विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे शहर व ग्रामीण भागातील अनेक गरीब कुटुंबांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत। तसेच वाहतूक, आरोग्य, निवास, हॉटेल्स अशा विविध क्षेत्रात कोट्यवधी रुपयांच्या अर्थचक्राला वेग मिळाला आहे। यावेळी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची कामे 2 नोव्हेंबर पासूनच सुरू झाली असून विधानसौधची स्वच्छता, पुतळ्यांची स्वच्छता, रंगकाम, बागेची स्वच्छता, सजावटीच्या रोपांची लागवड, लाईटची बसवणी, आंदोलनाच्या ठिकाणाची स्वच्छता, वाहनतळाची स्वच्छता अशा कामांमध्ये 550 हून अधिक कामगार कार्यरत आहेत। याशिवाय आसपासच्या गावांमधून येणाऱ्या महिला व पुरुष रोज सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेहनत घेत आहेत। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसौध परिसरामध्ये उद्यान निर्मिती व नूतनीकरणासाठी हुबळी, धारवाड, गदग, खानापूर, अथणी आदी भागातून 150 हून अधिक कामगार आले आहेत। विधानसौधच्या आतील भागामध्ये वीज कामे, फर्निचर दुरुस्ती, संगणक बसवणी यासाठी स्वतंत्रपणे 50 हून अधिक कर्मचारी गेले आठवडाभर काम करत आहेत। या अधिवेशनासाठी विधानसौध सज्ज करण्यासाठी एकूण हजाराहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे। राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित केल्या आणि त्या क्षणी बेळगाव बाजारपेठेचे वातावरणच बदलले। साखर, पाक, खाद्यपदार्थ, कपडे अशा विविध वस्तूंच्या किमतींमध्ये मोठे बदल झाले आहेत। कार भाडे, पर्यटन पॅकेजेस, गोवा व मुंबईच्या 2 दिवसांच्या पॅकेजेसमध्ये तब्बल 12% दरवाढ झाली आहे। काही भागातील आलिशान हॉटेल्सनीही 1 डिसेंबर पासून खोलींचे दर वाढवण्यास सुरुवात केली आहे। त्यासोबत अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत असून हेच अधिवेशनाचे एक वैशिष्ट्य मानलं जात आहे। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।